उठ. तुला तू उठू नकोस, तुला त्रास होईल. फाल्गुनी तुला तुला दुखतंय का? नाही, त्याच मला काहीच होत नाहीये. फाल्गुनी, अगं पोटाला लागलं होतं ना तुझ्या, खूप दुखत होतं, कळवळत होतीस तू. मग आता असं अचानक का बोलते दुखत नाहीये? काकुमा, खरंच मला काहीच नाही होतं. नाही, पण आता डॉक्टर म्हणाला की आता लगेच ऑपरेशन करावं लागेल म्हणून तुझं. लगेच? पण अजून वेळ आहे ना ऑपरेशनला. तू काहीच होत नाहीये. नाही. पण मी काय म्हणते की डॉक्टरांनी बोलावलंय ना, तर एकदा जाऊन भेटून तर या त्यांना. फाल्गुनी, नक्की दुखत नाहीये? काकुमा, अजिबात दुखत नाहीये. काकुमा, 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 काय होतंय? नाही, पण आत्या बोलते ते बरोबर आहे. आपण डॉक्टरकडे जाऊया ना एकदा, पुन्हा विचारूया. हां, सावकाश सावकाश. सावकाश फाल्गुनी. हळू. बघितलं ना, हसत होती नेत्रा. मला असं झालं म्हणून हसत होती ना तू? नाही ताई, तसं खोटं नको बोलूस नेत्रा. मी पाहिलं तू स्माइल करत होती. फाल्गुनी, शांत हो तू. त्रास करून घेऊ नकोस. हिच्यामुळे त्रास होतोय ना आत्या सासूमा. हिला बरं वाटलं माझंच बरोबर असं झालं तर. आपण का ओळखू शकलो नाही हिला? तिच्याकडे लक्ष नको देऊस. आता आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. तू चल. मी सुद्धा. देवी आई, आज या घराला तुझ्या कृपेची, तुझ्या आशीर्वादांची गरज आहे. माझ्या मनात जे आहे ते घडू दे आई. फाल्गुनी ताईंना पूर्णपणे बरं वाटू दे. माझ्या ईशाच्या प्रयत्नांना यश मिळू दे आई. यश मिळू दे. मी तेजसला फोन करून बघतो. आता नको, तो धावपळीत असेल. मग आपण हॉस्पिटलला जाऊन बघूया. हे बघा, आपण थोडा वेळ थांबूया, वाट बघूया. ते नाही आले तर मग आपण जाऊया. मला थोडं आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. ऑफिस मधून मी लवकर आलो असतो ना. हो ना, मला आणि काकाला उशिरा कळलं. कळल्यावर आम्ही लगेच निघालो. आत्या, फाल्गुनी ताई येतच असतील. ते आला की मग सगळे एकत्र जेवायला बसूया. आज मी सगळं त्यांच्या आवडीचं केलंय. काय चाललंय तुझं? घरात घाबरलेत सगळेजण. तू एवढी निवांत कशी काय? आत्या, तेजस, काय झालं? काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? तेजस, बोल ना, काय झालंय? तेजस, सांग ना काय झालंय. आम्ही सगळेच इकडे काळजीत आहोत. हो हो हो, आम्ही सगळ्या टेस्ट केल्या आणि सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे. अरे वा, पण म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. एखादा चमत्कार घडावा ना, तसं घडलंय सगळं. आता ऑपरेशन करायची गरज नाहीये. फाल्गुनी पूर्णपणे बरी झालीये. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फाल्गुनी आता आई होऊ शकते.
तेजस, फाल्गुनी, खूप छान बातमी दिलीत तुम्ही. दादा, वहिनी, वी आर सो हॅपी फॉर यू. खरंच खूप बरं वाटलं. खरंच खूप आनंद झाला हे ऐकून. आपण सगळे खूप चांगली माणसं आहोत आणि चांगल्या माणसांच्या बाबतीत देव कधीही काहीही वाईट करत नाही. अगदी बरोबर केदार. फाल्गुनी ताई, चला ना देवी आईसमोर साखर ठेवूया. देवी आई समोर साखर ठेवायची आहे तू बोलतेस. मी बरी झाली तर तुला तो दुःखच झालं असेल ना. आता हसून दाखव. दाखव हसून. बघा आता हसत नाहीये. तिला आवडलंच नाही की मी बरी झालीये. ताई, काय बोलताय तुम्ही? मला का नाही आवडलं तुम्ही बऱ्या झालात ते? नाही तर तुझे ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आणि हे देवी आई समोर साखर ठेवायचे सगळे नाटकं ना बंद कर तू. मी जे काही बोलले ते खूप मनापासून बोलले. नेत्रा, तुझ्या मनात काय आहे ना मला खूप व्यवस्थित माहिती आहे. फाल्गुनी, फाल्गुनी, बघ आत्ताचा क्षण खरंच खूप चांगला आहे. नेत्रामध्ये आणि तुझ्यामध्ये जे काही गैरसमज आहेत ना ते आत्ताच क्लिअर कर प्लीज. कसले गैरसमज? कुठले गैरसमज? हा, ती जे बोलते ना ते खरं बोलते. अद्वैत भाईजी, नेत्रा हसत होती तेव्हा तुम्ही तिकडेच होते ना. तुम्ही का काही नाही बोलले नेत्राला? एक्झॅक्टली. नाही, आता फाल्गुनी बरी झाली आहे म्हटल्यावर हिला खूपच दुःख झालं असेल ना. काकूमा अशी रागवू नकोस ना. आम्हाला भीती वाटते काकूमा. माझ्यापासून लांब राहा. ऐक ना काकूमा. ईशा, 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 काय चालवलंय? आत्या सासूमा, एक शब्द बोलायचा नाही. चल माझ्या बरोबर. चल माझ्या बरोबर. आत्या काय? इथेच थांब. आता मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकायचं. काय झालंय तुला? का वागतेस अशी? ही ती फाल्गुनी नाही जिला मी ओळखायचं. तुझ्या मनातले गैरसमज दूर व्हावेत म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, पण तू ऐकूनच घ्यायला तयार नाहीस काही. आणि आता तर तू नेत्राचा राग इशारीमावर काढायला लागलीस. काय त्रास दिला ग त्या दोघींनी तुला? का वागतेस अशी? का त्या नेत्राचा राग करतेस एवढा? पण ती वागतेच अशी ना आत्या सासूमा. बघितलं ना डॉक्टरकडे जाताना कशी हसली ती. माझं असं झालं तर तिला आनंद झाला होता ना. मग आता माझी चांगली न्यूज आली तर तिला दुःखच झालं असेल. गैरसमज आहे तुझा. कसला गैरसमज? हेच तर तुला कळत नाहीये. नेत्राला का आनंद झाला माहितीये तुला? माझं वाईट झालं म्हणूनच हसली ना ती. मला सांग, तू अचानक बरी कशी झालीस? माहितीये? ईशामुळे. ईशामुळे. नेत्रा खूप सुरुवातीपासूनच प्रयत्न करत होती की तुला बरं वाटावं. पण आज एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे तू बरी झालीस. जशा आमच्याकडे देवी आईच्या दिव्य शक्ती आहेत तशीच ईशाकडे सुद्धा देवी आईची दिव्य शक्ती आहे. तिला स्पर्शाने एखाद्याचा आजार बरा करता येतो. मला सांग, तू पडलीस तेव्हा घरात कोण कोण होतं?
नीट आठव, तू जेव्हा पडलीस तेव्हा घरात फक्त केतकी, नेत्रा, ईशा आणि रीमा होत्या, बरोबर? काकूमा तू पडल्यानंतर ते सगळ्याजणी धावत आले आणि त्यावेळी ईशाच्याही नकळत तिचा हात तुझ्या पोटाला लागला. काकूमा 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 काय होतंय? काकूमा तू फक्त ईशाकडे असलेल्या दिव्य शक्तीमुळे बरी झालीस फाल्गुनी. फाल्गुनीला एकटीला का घेऊन गेल्या त्या? काकू आपण जरा थांबूया का प्लीज? तन्मय, तू जरा शांतच राहा, काहीच बोलू नकोस प्लीज. त्यांना बोलायचं असेल काहीतरी. बोलायचं होतं ना, मग इथे बोलायचं ना सगळ्यांसमोर. आत काय आहे याला काय अर्थ आहे? आणि तेजस, तू काय बघत उभा आहेस? विचारायचंच ना त्यांना. काकू मी केला प्रयत्न अडवायचा, पण तू पाहिलंस ना कशी घेऊन गेली ती आत्या तिला. ठीक आहे, मग मीच जाऊन बघते. किती काही थांब. अरे पण अगं थांब, त्यांना जरा येऊ तर दे, आल्यावर सांगतील ना. एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं आहे. आल्यावर सांगणारच आहेत ना, मग इथेच सांगायचं ना सगळ्यांसमोर. एकटीला का घेऊन गेल्या त्या? इथे की उगाचच वाद घालू नकोस आणि आपल्याच माणसांवर संशय घेणं बंद कर. अगं तू जर असं वागत राहिलीस तर आपल्याच माणसांवर संशय घेणाऱ्या माणसात आणि तुझ्यात काय फरक राहिला सांग बरं. हा अवगुण निदान तुझ्यात तरी नको. आई काय झालं? काही नाही बाळा. मग काकूमा अशी का वागते? अद्वैत, सांग ना तुझ्या लेकीला फाल्गुनी अशी का वागते ते. काकू प्लीज. मागे जेव्हा तू आजारी होतीस तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. आणि आज जेव्हा तू पडलीस तेव्हा डॉक्टर म्हणाले की ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. आणि मग तुला शुद्ध आली आणि तुला बरं वाटायला लागलं होतं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की तू पूर्ण बरी झालीस आणि तू आई होऊ शकतेस. हे फक्त आणि फक्त ईशाच्या दिव्य शक्तीमुळे झालंय. तुला आठवतंय मागे तुझ्या हाताला लागलं होतं तेव्हा ईशाच्या स्पर्शाने तुझा हात बरा झाला होता. आणि तेव्हा नेत्राने ईशाला हेही सांगितलं होतं की फाल्गुनीच्या पोटाला स्पर्श कर. पण तू तिला झिडकालीस, नको ते गैरसमज करून घेतलेस आणि मिरजेला निघून गेलीस. आता तरी तुला कळतंय का की तुला बरं वाटल्यावर नेत्राला आनंद का झाला होता? ईशाकडे फक्त संकेत येण्याची दिव्य शक्ती नाहीये, तिच्याकडे भूमितत्व सुद्धा आहे. मी चुकले आत्या सासूमा, खरंच मी चुकले. नेत्राने तुला किती वेळा समजवायचा प्रयत्न केला पण तू ऐकूनच घेतलं नाहीस तिचं. तुला माहिती ना नेत्रा कशी आहे. तिला कितीही त्रास झाला, काहीही झालं तरी ती सगळ्यात आधी संपूर्ण जगाच्या भल्याचा विचार करते. माहिती आहे ना. तुला आणखीन एक गोष्ट दाखवायची. तुला माहिती आहे ना, या घरात कोणालाच तू नको होतास. अरे तुझं तोंडही बघण्याची इच्छा नव्हती कोणाची. तुला एवढा त्रास देणार आहे, इतकं टॉर्चर करणार आहे, या सगळ्याला कंटाळून शेवटी तू आत्महत्या केली पाहिजेस. एवढा त्रास देणार आहे मी तुला. तू असं का करतोस? या घराला सुख हा शब्द विसरायला लावणार आहे. आधी तुझ्या लाडक्या सुनेला, त्या नेत्राला आणि मैथिलीला संपवणार आणि त्यानंतर मग तुझी मुलं अद्वैत, तेजस आणि तन्मय त्यांना उद्ध्वस्त करणार. नाही भिकेला लावलं ना तुम्हाला सगळ्यांना तर केदार राजाध्यक्ष नाव लावणार नाही, मी सांगून ठेवतोय. काकाजी, नेत्राला सुरुवातीपासूनच माहित होतं की केदार दादा कसा आहे.
ती ते प्रत्येक वेळी सांगायचाही प्रयत्न करत होती, पण आपण दरवेळी तिला चूक ठरवलं. ह्या माणसाच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण नेत्रावर अविश्वास दाखवला आणि शेखरवर सुद्धा. काकू आपण काकू मला सांगूया सगळं. चल. नाही, केतकीनं हा व्हिडिओ दाखवायचा नाही. काकाजी असे आहेत तर काकू मला कळायला हवं ना. त्यांच्यात खूप विश्वास आहे काकाजीवर. केतकीचं केदार दादावर खूप प्रेम आहे. तिला जर हे सगळं कळलं ना, तिला खूप धक्का बसेल. आणि योग्य वेळ आली ना की नेत्रा ठरवेल काय करायचं ते. आणखीन एक गोष्ट, आपण जे काही बोललोय ते केदार दादाला कळता कामा नये. त्यामुळे आतापर्यंत तू जशी वागत आलीस ना तसंच ह्यापुढे वागायचं. हे प्रकरण खूप शांतपणे हाताळावं लागणार आहे. सासूमा, मी कसं वागले नेत्राशी? खूप बोलले तिला, पण ती एकदा सुद्धा माझ्यावर ओरडली नाही, मला रागवली नाही. खरंच खूप मोठ्या मनाची आहे आपली नेत्रा. सगळ्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं, केदारदादापासून घराला, मैथिलीला वाचवणं, अशा अनेक पातळ्यांवर ती एकाच वेळी लढत होती. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मनात असलेला नेत्राबद्दलचा राग काढून टाक. तू तिच्याशी बोलत नव्हतीस तरी सुद्धा नेत्रा सतत तुझी चौकशी करायची. तुझ्या खाण्यापिण्यावर तिचं बारीक लक्ष होतं. विश्वास ठेव माझ्यावर, नेत्रा एवढी तुझी काळजी कुणीच घेतली नाही. आपण नेत्राला साथ द्यायला हवी. केदारदादा घरात राहून जे काही करतोय ना ते खूप धोकादायक आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कुटुंब म्हणून एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. अरे तेजस, अरे काय इतकं टेन्शन घेतोयस तू? अरे आता सगळं छान होणार आहे. तू बाबा होऊ शकणार आहेस. आपल्या घरात छोटं बाळ आलं ना की मग ऑफिस मधनं मी रोज 1 तास लवकर येणार बाळाशी खेळायला. तुम्हा दोघांकडनं आताच परमिशन घेऊन ठेवतोय. काकूमा आणि आजी आली. फाल्गुनी, काय झालं? इंद्राणीताई, काय झालं? का घेऊन गेला होता एकटीला आणि इतकं काय बोलायचं होतं? विशेष काही नाही. घरात वाद होऊ नयेत म्हणून 4 गोष्टी समजावून सांगितल्या तिला माझ्या भाषेत. अहो, पण फाल्गुनीला काय समजावायचं होतं? ज्या व्यक्तींमुळे घरामध्ये वाद होत आहेत ना त्या व्यक्तीला समजावा ना. केतकी, उगाच नको ना वाद उकरून काढूस. मला ना कमालच वाटते सगळ्यांची. फाल्गुनीला काकूमा, काही नाही झालं, तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही झालं नाही तर मग आत्या तुला आत का घेऊन गेली? जे बोलायचे ते इथे सगळ्यांसमोर बोलायचं होतं ना. छोड ना प्लीज, सगळं छोड. आपण इतकी चांगली बातमी दिली ना सगळ्यांना. तू ना एक काम कर, तू मस्त आईस्क्रीम मागव सगळ्यासाठी. काय मागव ना तू आईस्क्रीम. ईशा, सॉरी बच्चा. सॉरी रीमा. आता मस्त मस्त आईस्क्रीम खायचे ना. फेवरेट चॉकलेट आईस्क्रीम. चला लवकर काकू मला हग द्या मस्त.